मॅडम, पूर्वा मॅडम जरा जास्तच करतात. त्या त्यांचा राग कसा काढतील ना सांगता येत नाही. आपण काल त्यांचं ऐकायला हवं होतं का? अजिबात नाही भारती मॅडम. आपण सगळे बरोबरच वागलोत. चुकीच्या मॅडम आहेत. सगळ्यांना ऐका, आपल्याला आता सावध राहिलं पाहिजे. मॅडम कशा वागतात ते कळले आता. त्या कुणाचंच नाही ऐकत. त्यामुळे तुम्ही सगळेजण त्यांचं ऐका. त्यांची प्रत्येक ऑर्डर फॉलो करा. त्या माझ्यावर काहीतरी वैयक्तिक राग काढतात. कसला राग ते माहित नाही, पण माझ्या रागाचा परिणाम तुमच्यावर नको निघाला. आमच्यावर चिडतात त्याचं वाईट वाटत नाही, पण विनाकारण जेव्हा तुमच्यावर चिडतात तेव्हा खूप वाईट वाटतं. एक मिनिट, पूर्वा मॅडम आल्या. आपापल्या जागेवर चला सांग. काय गॅसचा बी तुटवडा पडलाय? हा, गॅसचा तुटवडा आहे. सिलेंडर साठी 10 दिवस बोंबलत फिरावं लागतं आणि वाट बघत बसावं लागतं. काय अवघड झालंय ना काय सगळं हे. म्हणून मी अशा शिगडीवर काम चालवावं लागते. समधीकडे हेच चाललंय. सामान्य माणसानं जगावं कसं हेच अवघड होऊन बसलंय. त्यात ही महागाई, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल हे सगळेच भाव वाढलेत ना. सोनं बी विकत घ्यायच्या लायकीचं राहिलं नाही आता. काय कसं कसं जगायचं कसं सर्वसामान्य माणसानं सांगा बरं तुम्ही. हा, आता तर झाडाच्या कतली बी व्हायला लागल्यात. उद्या ऑक्सिजन बी बाटलीतनं विकत देतेली. काय काय चाललंय काय मला काय कळलं का. समजच अवघड होऊन बसलंय. चला येतो. हो येतो. बोल बच्चन दीदी, पैसे तर द्या. हो विसरलोच. असं कसं विसरताय बरं. चला येतो. बरं बरं बरं, धन्यवाद. अरे सत्य दादा, ये 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 बस मानाने या. बासून चहा आणत 2 मिनिटं थांबा. किती झाले? 10 रुपये झाले दादा. 500 सुट्टे आहेत काय? अहो आता 10 रुपयासाठी 500चे कुठनं सुट्टे देऊ? 500 सुट्टे नाहीत. एवढं मोठं दुकान असून टाकले सुट्टे नाहीत तुमच्याकडे? हो दादा, तुम्हाला नसतील द्यायचे पैसे तर नका देऊ. उगा सकाळ सकाळ वाद घालू नका. दीड दमडीचा तुपडेवाला तू मला शिकवतोय? तुला माहित आहे का मी कोण आहे? लायक आहे का तुझी आमच्या सोबत उभा राहायची? हो दादा, सांभाळून बोला बरं का तुम्ही. काय करणार आहे? मारणार आहे मला? मार मार ना मार. तुमचं ही वागणं लय महागात पडेल तुम्हाला. समोरच पोलीस चौकी आहे. अरे असले 56 पोलीस वाले खिशात घेऊन फिरतो आम्ही आणि तुझ्यासारख्याला पायाखाली तुडवतो. हे घे रे घे. काय यार दादा, काय दादागिरी लावलेला का तुम्ही? हा, हे काय चाललंय तुमचं? दाखव चिरडून. हात सोड. तू सोडवून दाखव की हात. लय मोठा तोर्रम आहेस ना तू. सोडव मग. ए सोडा. गरीबाची लायकी काढणार तू? हा? सत्यादादा ऐक, सोड त्याला. सत्यादादा
थांबवाय सगळं थांबवा ए थांबवाय सगळं काय सुरू आहे सगळं हे पोलीस चौकीच्या बाहेर अशी हाणामारी करायची हिंमत कशी केली तुम्ही सगळ्यांनी इन्स्पेक्टर मंजिरी ताब्यात घ्या यांना मॅडम चौघांना ताब्यात घ्या ओ मॅडम जरा ऐकून तर घ्या. ए चुप तुम्हाला ऐकून नाही आलं मी सांगितलं या चौघांना ताब्यात घ्या सत्यादा तुम्हाला पण आत यावं लागेल, नाहीतर मॅडम आमच्यावर चिडतील. चला. मॅडम आमची काय बी चूक नसताना आमच्या हल्ला केला यांनी. त्यांना सोडू नका यांना आत टाका. होय मॅडम, आम्हाला खूप मारलंय, आम्हाला न्याय पाहिजे. होय मॅडम, न्याय कराच तुम्ही, पण त्याच्या आधी ना आमची बी बाजू ऐकून घ्या. भांडणाची सुरुवात या दोघांनी केली होती, त्यामुळे शिक्षा यांना झाली पाहिजे. उगाच आमच्यावर पर्सनल राग काढण्यासाठी आमच्यावर कारवाई करू नका. एक्सक्यूज मी मी कोणावरही निष्कारण कारवाई करत नाही. आधी कसून चौकशी करते आणि मग कलम लावते. अरे नेमकं काय काय झालं ते नीट सांग. मॅडम आम्ही चहा प्यायला गेलो, आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून या चहावाल्याने आम्हाला शिवी दिली. नाही मॅडम, खोटं बोलते ती. बोल. आमची लायकी काढली यांनी. खिशात पैसे नाही तर चहा का प्यायला म्हणून आम्हाला शिवीगाळ केली मॅडम. भिकारी बोलला. हो मॅडम, नाही दिल्या शिव्या. काय बी सांगते. एक मिनिट बोल. आम्ही यांना समजत होतो, या दोघांना त्यांनी खुणवलं, आमच्यावर त्यांनी हल्ला केला. मारलं आम्हाला मॅडम. आम्ही खूप दयावया केली, आमचं त्यांनी ऐकलं नाही. आम्हाला खूप मारलं, आमचं गाल सुजलाय मॅडम. आणि मॅडम माझं कंबरड मोडलंय. मॅडम, ही दोघं बी खोटं बोलतात. यांनीच वाद घातलाय आधी. यांनी पप्प्याची लायकी काढली. पप्प्याला मारायला अंगावर जात होते म्हणून मध्ये पडलो मी. मार आम्ही खाल्लाय, आमची बाजू खरी आहे मॅडम. आम्हाला नाही पाहिजे. आणि यांची खोटे आहे. आमचं कंबरटो म्हणा मॅडम. एक्सरे काढा. एक्सरा इकडे तू एक्सरा अरे काय चाललंय? पोलिसांसमोर धमकवता यांना. यावरून हेच सिद्ध होतं की तुम्ही दोघांनीच आधी वाद घातले आणि यांच्या अंगावर धावून गेलात आणि यांना मारहाण केली. मारहाण करणे किंवा दुखापत पोहोचवल्याबद्दल कलम 115. शांतता भंग करणे किंवा शिवीगाळ करणे या गुन्ह्याखाली कलम 352 आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याखाली कलम 351 लावा यांच्यावर. क्विकली. मॅडम, हे चुकीचं आहे. हा, तुम्ही फक्त त्यांचीच बाजू ऐकून घेतली आणि त्यांचीच बाजू खरी समजून आम्हाला अटक करताय तुम्ही. एकदम चुकीचं आहे मॅडम.
एक मिनिट. तू नाही मला शिकवायचंस काय बरोबर काय चुकते. आणि मुळात हा वाद तो टपरीवाला आणि या दोघांमध्ये होता. तुमच्या दोघांचा मध्ये पडण्याचा काय संबंध? कुठल्या अधिकाराने आणि कुठल्या जोरावर तुम्ही या बिचाऱ्या 2 गावकऱ्यांच्या जीवावर उठलात? काय रे सत्या, असा कसला माज आहे तुझ्यात? त्याच्या जीवावर तू सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत पसरवतोस, त्यांना धमकवतोस, मारहाण करतोस, ते सुद्धा दिवसा ढवळ्या. अरे सराईत गुंड आहेस तू, गुंड. ए मॅडम बास. आल्या दिवसापासून बघतोय तुम्ही या ना त्या कारणानं सत्याला त्रास देताय. आम्ही शांत बसतो याचा अर्थ नाही की आम्ही भीतोय. आता एक जरी शब्द सत्याला काय वाकडा बोलला का नाही, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी. बोलवा. मॅडम तुम्ही एक सत्याच्या मित्रावर आणि नगरसेवकावर हात उचललाय. याचे परिणाम काय होतील ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, लवकर कळेल. सरकारी कामात अडथळा आणला, एका फिमेल DYSP ची 4 लोकात छेड काढली, दिवसा ढवळ्या 2 गावकऱ्यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्याखाली काय काय चार्जेस बसू शकतात तुझ्यावर माहितीये ना तुला? की तुझ्या दुसऱ्या गालावर समजावून सांगू नीट. आणि एक मिनिट, तू मगाशी काय म्हणालास? तू एक नगरसेवक आहेस. ठीक आहे, चल, तुझ्या पदाचा मान राखते आणि तुला सोडून देते. मला आता बघायचंच आहे माझ्या विरोधात जाऊन तू असे कुठले वेगळे तीर मारणार आहेस ते. बघायचंय का तुम्हाला? मंजिरी मॅडम, तुमच्या खाणाखुणा टाइमपास सगळं झालं असेल तर तुम्हाला काय सांगितलंय मी? यांना अटक करा. ऐकू नाही आलं का? सत्यजित सुर्वेंना अटक करा आत्ताच्या आत्ता. अटक करा.
कसलं भारी जेवण झालं. आमटी तुला एक झणझणीत झाली होती. पण मग मी शेवटचा आमरस खाताना मन लय भरून आलं माझं. हे खूप लक्षात नाही. तुझं मन कवा कशाने भरून येईल का नाही काही सांगता येत नाही बघ. मस्त जेवण झालं पण आता आता असं मस्त जाऊन आराम करू बघ स्वप्ने आपण. असं जोरात ताणून देऊ का नाही. बया, आता आराम करायच्या टायमाला कोणाचा फोन आला काय माहिती. पण चालू आहे तेच नशीब. हॅलो, महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे उर्फ मम्मी साहेबी स्पीकिंग. योग्य बोलते मम्मी साहेब. हा काय रे ओऱ्या बोल की. ह्यो नंबर नवीनच घेतलाय, ऑफर होती ना. ती सांगायला फोन केलाच आहे. नाही नाही, एक वाईट बातमी द्यायची होती. आपल्या सत्यदादाला आहे ना मंजू वहिनींनी अटक केली. काय कवा कसं काय पण. ते नाही माहित मला मम्मी साहेब, मला खबर लागली म्हणून मी तुम्हाला कळवलं. काय झालं मम्मी? सपने आपल्या सत्याला अटक झाली. त्यांनी उघड अटक केलंय सत्याला. आत्ताच्या आत्ता पोलीस चौकी जायला पाहिजे आपल्याला. चल लवकर. मम्मी एक मिनिट. त्या चिडके मॅडमला आपण गेलेलं आवडलं नाही तर. नाही म्हणजे आपण त्यांच्या बरोबर आहोत ना. सत्याभाऊजी तर विरोधात आहेत त्यांच्या. त्यातून आपण बोलणार काय का आपण त्यांच्या सोबत आहोत का त्यांच्या विरोधात आहोत. ते बी खरंच आहे म्हणा. हे सपने कन्फ्युज करतो का मला तू. चल आधी पटकन एकदा रस्त्यात काहीतरी आयडिया सुचल. चल चल लवकर चला. मे आय कम इन मॅडम? येस बोला, काय काम आहे? मला जरा बोलायचं होतं. मग बोला ना, काय काम आहे? मॅडम झालं गेलं विसरून जा ना प्लीज. सत्याला सोडा. चूक त्या लोकांची होती तुम्हाला पण माहिती. सत्य असं विनाकारण सत्यजित सुर्वे विनाकारण असा हात नाही उचलत. प्लीज केस मागं घे मॅडम. दबाव टाकताय का माझ्यावर? नाही मॅडम, रिक्वेस्ट करते. तुम्ही चोर सोडून संन्यासाला अटक केली. प्लीज केस मागं घ्या. एक मिनिट. तुम्ही ना एक गोष्ट जरा नीट लक्षात घ्या. मी तुमची सिनियर आहे, तुम्ही माझ्या सिनियर नाही. हे जे नेहमी नेहमी मला शहाणपणा शिकवायला येतं ना, तो बंद करा. आणि त्या मवालीची वकिली करण्यापेक्षा आपल्याला खूप महत्वाची कामं पडली आहेत तिथे, ती करता येतात का बघा. त्या तात्यासाहेब मोहितेंची केस अजून पण रखडली आहे. हां, त्याची तारीख जवळ येते. त्यांची फाईल मला आणून द्या, मला केस स्टडी करायचा आहे लवकर. हो मॅडम. मॅडम पण सत्या जे सांगितलं ते आधी करा. लीव. कुठे आहे तात्यासाहेबांची फाईल? सापडली. मॅडम, तात्यासाहेबांची फाईल.
काय आहे? काय झालं असं का विचारताय? ही तात्यासाहेब मोहितेंची फाईल आहे. हो मॅडम. कोरे कागद आहेत यात. पेपर्स गेले कुठं? गाळ केलेत ना तुम्ही? यातले पेपर्स गहाळ केलेत? नाही मॅडम. हो मी बरोबर आणली फाईल. पेपर्स कुठे गेले काय माहिती. निर्लज्जपणाचा कळस आहात तुम्ही मंजिरी वाघमारे. तुमच्या कस्टडीतून, तुमच्याच अखत्यारीतून एका महत्वाच्या गुन्हेगाराची एक महत्वाची फाईल गायब होते. अशी कशी गहाळ झाली फाईल? हे तुमचं घर नाही हा वस्तू अशा गायब व्हायला. ही पोलीस चौकी आहे. इतका निष्काळजीपणा आहे तुमच्यात. तुमच्या याच वागण्यावरून कळतंय तुमचा कारभार किती ढिसाळ येते. मॅडम खरंच मी व्यवस्थित ठेवली होती फाईल. आणि फाईल गायब कशी होईल? आत कुणाला जायची परवानगी पण नाही. हा येस, तुम्ही फाईल व्यवस्थित ठेवली होती. मग बहुतेक फाईलला पाय फुटले. ती पळून गेली स्वतःच इथून बाहेर. तसं नाही मॅडम. मी परत एकदा चेक करते. गप्पा बसा. काय चेक करते? हा तुम्हीच आणलीत ना तिथून ती फाईल. मग आता काय वेगळं चेक करणार आहात? हा ना फुकटचा ड्रामा माझ्यासमोर करायचा नाही अजिबात. मम्मी पप्पा कसं काय आधी ठेवून थांबलेत? अगं खूप सत्याला अटक झाली यात की सातारला कळलं असेल. पेंटरचं काही पुसते. चल. पोलीस चौकीतून एका महत्वाच्या गुन्हेगाराची फाईल गहाळ होते आणि याची इथे कोणाला कल्पना सुद्धा नाहीये. हो मॅडम, 100% खात्रीनं सांगतो, ही फाईल ना त्या तात्यानंच गायब केली असणार. तुम्ही उगाच वाघमारे मॅडमना दोष देऊ नका. ए तुला विचारलंय कोणी? तू उगाच मध्ये मध्ये तुझं नाक खुपसू नकोस. हा मी यांच्याशी बोलतेय ना, तू उगाच यांची बाजू घेऊ नकोस. आणि मुळात तू कोठडीच्या आत आहेस हे विसरू नकोस. कोठडीत असणाऱ्या गुन्हेगारांनी कुणाचीही वकिली केलेली मला चालणार नाही. यांच्याशी बोलतेय, आम्हाला आमचं बोलू देत. तू तोंड बंद ठेव. मग इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, काय करायचं आता आपण? का मी तुम्हाला नोकरीवर ठेवायचं सांगा. तुम्हाला मी या नोकरीवरून का नाही काढून टाकायचं याची तुम्ही मला कारणं लिहून द्या. आणि मी तुम्हाला का सस्पेंड करायचं याची मी तुम्हाला भली मोठी लिस्ट देईन. पण मॅडम माझी काहीच चूक नाही आता. मग माझी चूक आहे? मी गहाळ केली का ती फाईल? अहो लाज वाटू देत जरा. उलट आता मी इथे आली ना म्हणून तुमचा हा असला निष्काळजीपणा दिसतोय तरी सगळा कारभार उघड पडतोय. मला एक कळत नाही, तुम्हाला ही नोकरी दिलीच कोणी? जर डिपार्टमेंट बद्दल नीट माहिती नव्हती, इथल्या कामांबद्दल काही माहिती नव्हती, इथल्या कामांबद्दल काही सिरियसनेस नव्हता, तर लायकी नसताना कशाला डिपार्टमेंट जॉईन करायचं?
सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा काय होऊन बसलं समजाई. सत्या तू नको टेन्शन घेऊ, मी समजा बोलते पूर्व मॅडमशी. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल ते दूर करते मी. हा हा तेच उगा नाही तर अशी ऍक्शन घेणार नाहीत मॅडम. आमच्या ओळखीतल्यात, आम्ही सांगितलं की बरोबर ऐकतील, विश्वासातल्यात बघा आमच्या. हाणलं का तो दाखवता शेंडा कप्स. सत्य तरी तुला कालच म्हणले होते का नाही काय ह्या बयामुळे तुझ्या आयुष्यात संकट येतील म्हणून, आणि मी ती खपून घेणार नाही. सत्या ही का नाही तुझ्या आयुष्याचा वाटोळा करून शांत बसणार आहे बघ. मम्मी बस, परत तुझा टेप सुरू करू नको तू. हे बघ सत्या, चिडू नको, तू शांत हो. पण मी तुझ्या भल्याचाच विचार करते नेहमी, पण तुला काय ऐकूनच घ्यायचं नसतंय बघ. हे बघ मी बोलते पूर्वा मॅडमशी. कसं आहे माझा शब्द पुढे देणार नाहीत त्या. महिला परदेश अध्यक्ष आहे ना मी बोलतेच त्यांच्याशी. आलेच चल का सपने. सत्या कसं काय घडलं हे सगळं? सांगतो पप्पा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पप्पा सत्याला खोट्या आरोपाखाली आत टाकले. होय, पण तुम्ही काळजी करू नका. हे बघा लवकरच मी सुटेन. आणि वाघमारे, तर मॅडम तुम्हाला काय म्हणतो त्या, तुम्हाला सस्पेंड न करण्याची कारणं लिहून द्या असं म्हणाल्या ना. मग द्या लिहून कारणं, आणि पहिलं कारण लिहा. त्या तात्याची फाईल मी काय घाळ केलेली नाही आहे. सगळी कारणं लिहा आणि द्या त्या पूर्व मॅडमला. माझ्या सत्याला का अटक केली तुम्ही? एक मिनिट. एकतर माझ्या केबिन मध्ये मला न विचारता घुसलायत आणि वर तोंड करून मला काय प्रश्न विचारताय? मला इथे येऊन प्रश्न वगैरे नाही विचारायचे, ते काम माझं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याची मला गपचूप उत्तरं देत राहायची. एक काम सांगितलं होतं तुम्हाला, एक त्या सत्य आणि मंजूचे एकत्र असल्याचे फोटो पाठवायला सांगितलं होतं. एक तरी फोटो पाठवू शकलात का तुम्ही नीट? एवढंसं छोटं काम सांगितलेलं तुम्हाला, ते सुद्धा धड जमलेलं नाही. आणि म्हणे मी महिला प्रदेशाध्यक्ष आहे. कोणी दिलं तुम्हाला हे पद? हो पूर्वा मॅडम, माझ्या पदावर जायचं नाही. हा मी लय काय करू शकते तुम्हाला ठाव नाही. एक मिनिट. नुसतं हवेत बाता मारायच्या. हा हे करू शकते, ते करू शकते, काय करू शकते? अरे काय करू शकते? केलेलं तर कधी काय दिसलेलं नाही आज तक काय. आता आम्ही तर प्रयत्न चालू ठेवले होते की. हा तेच की, पुरावे पण पाठवले ते चांगले 2दा. त्याचा काही उपयोग नाही झाला. असले पुरावे पण फाईल घाळ झालीच कशी? तेच कळत नाही पप्पा. मी व्यवस्थित ठेवली होती फाईल, पण सापडलीच नाही. फाईल गेली तर माझी नोकरी धोक्यात येणार आहे. वाघमारे, तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका, सगळं नीट होईल. मंजू, तू काय चुकीचं केलंच नाहीस तर त्याची शिक्षा तुला का नाही येणार आहे?